यानंतर बघूया, सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादात अडकलेत आणि यावेळीही संजय शिरसाट पैशांमुळेच अडचणीत आलेत. होय, खरं आहे. पैशांच्या वक्तव्यामुळे शिरसाटांनी नव्या वादंगाची पायाभरणी केली आहे, तर विरोधकांनीही शिरसाटांचा चांगलाच समाचार घेतलाय. आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं, एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं. संजय शिरसाट काही दिवसांपूर्वी पैशांच्या बॅगच्या व्हिडिओमुळे टीकेचे धनी झाले होते. यावेळी पैशांची बॅग नसली तरी बात मात्र पैशांचीच आहे. त्यामुळे पैसा संजय शिरसाट यांना अडचणीत आणतो का असा प्रश्न निर्माण झालाय. प्रत्येक आमदाराला विनंती करतोय, तुम्ही माझ्याकडे द्या. 5 कोटीचा असलेला असेल, 10 कोटीचा असेल, 15 कोटीचा असेल, मला दिलं नाही तर नावाचा संजय शिरसाट करा. आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं, एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं. संजय शिरसाट, माणिकराव कोकाटे हे मंत्री आणि आमदार संजय गायकवाड यांच्यामुळे राज्य सरकारवरती नामुष्कीची वेळ आली. परिणामी माणिकराव कोकाटेंचं खातं बदलण्यात आलं, तर मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना वागणुकीवरून तंबी दिली होती. मात्र त्यानंतरही संजय शिरसाट यांनी बेजबाबदार वक्तव्य केलंच. आपल्या बाबत चाललंय का सरकारचा पैसा वापरायचा कसं, एवढी अक्कल आपण ठेवायची, बाकी काय करायचं. संजय शिरसाट यांनी असा राजकीय फुल टॉस टाकल्यानंतर आमदार रोहित पवारांनी सिक्सर लगावला. माननीय शिरसाट साहेब, तुमचा पैसा घरचा नसला तरी निवडणुकीच्या वेळेला ज्यांना तुम्ही मायबाप म्हणता त्या माय आणि बाप जनतेचा तर आहे ना. या पैशाचा उपयोग करणारे तुम्ही फक्त तात्पुरते विश्वस्त आहात. त्यामुळे सरकारचा पैसा आपल्या घरचा नाही म्हणून कशी उधळपट्टी करण्याचा किंवा बॅगा भरण्याचा अधिकार कुणालाही नाही, अशा शब्दात रोहित पवारांनी समाचार घेतला. तर सर्व विरोधकांनीही संजय शिरसाट यांच्यावरती हल्लाबोल केला. सरकारचाच पैसा आहे, ते थोडी त्या खिशातला पैसा आहे. खिशातला थोडी पैसा आहे, सरकारचाच पैसा आहे. विरोधकांनी केलेल्या जोरदार टीकेनंतर सत्ताधाऱ्यांवर पुन्हा एकदा संजय शिरसाट यांची बाजू सावरण्याची वेळ आली. सरकारमध्येच आपण आहोत आणि आपण मध्ये सरकार आहोत. आपल्या बापाचं काय जातं असं म्हणता येणार नाही. एक एक पैसा हा शासनाचा, हा कामी लागला पाहिजे, योग्य त्या कामासाठी लागला पाहिजे. शिरसाट साहेब आपली भूमिका थोडीशी शाब्दिकाची बदलतील असं मला वाटतं. संजय शिरसाट कधी कृतीतून तर कधी वक्तव्यातून गोत्यात येतात. त्यामुळे शिरसाट यांनी अधिक खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. मात्र तसं वर्तन त्यांच्याकडून घडताना दिसत नाही. संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.